ऐका दीपकांनो तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. या सुनेनं एके दिवशी काय केलं, घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. काही नाही, आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर हा उगाच आळ आलाय, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. सर्वांनी विचार पक्का केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी बिचारीची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली आणि घरातून तिला हाकलून दिली. राजाच्या या सुनेचा रोजचा नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. पण ती घरातून निघून गेल्यावर हा सगळा प्रघात बंद पडला. पुढं दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीला निघाला. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तिथं त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला. त्यानं पाहिलं, आपल्या गावातले सगळे दिवे दृश्यरूप धारण करून झाडावर येऊन बसलेत. एकमेकांशी गोष्टी करतायत. कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, पण यंदा मला अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत की काय सांगू. हा वृत्तांत ऐकल्यावर सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय. तेव्हा तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि आपल्यावरचा प्रमाद टाळण्यासाठी उंदरांवर आळ घातला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातलाय, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. मग सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी बिचारीची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला हाकलून दिली, आणि म्हणून मला हे असे दिवस बघावे लागत आहेत. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. ती जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून दिव्यानं तिला आशीर्वाद दिला. हा घडलेला प्रकार राजानं ऐकला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. तो घरी आला, चौकशी केली आणि आपल्या सुनेला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात तिला मुखत्यारी दिली. राजाची सून सुखानं नांदू लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.